अंजनगाव सुर्जी नगर परिषद निवडणुकीसंदर्भात राज्य शासनाचा महत्त्वाचा आदेश समोर आला आहे। निवडणूक प्रक्रियेत काही बदल आणि स्पष्टता देण्यात आली असून उमेदवारांमधील अनिश्चितता दूर झाली आहे। शासनाच्या नवीन आदेशानुसार उमेदवारांनी पूर्वी दाखल केलेले सर्व नामनिर्देशन अर्ज पूर्णपणे वैध राहणार आहेत। इच्छुक उमेदवारांना अर्ज मागे घेण्याकरिता 10 डिसेंबर ही अंतिम तारीख देण्यात आली आहे। या तारखेनंतर कोणतीही माघार स्वीकारली जाणार नाही। माघार प्रक्रिया संपल्यानंतर 11 डिसेंबर रोजी चिन्ह वाटप होईल आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर केली जाईल। महत्त्वाचे म्हणजे फक्त मतदानाची तारीख पुढे ढकलण्यात आलेली असून उर्वरित सर्व प्रक्रिया जैसे थे राहील। उमेदवारांना पुन्हा नामांकन भरण्याची गरज नाही। प्रभाग रचना, आरक्षण, पात्रता, अपात्रता आणि निवडणुकीतील सर्व टप्पे पूर्ववतच राहणार आहेत, असे शासनाचे स्पष्ट केले आहे। या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रियेत स्पष्टता आली असून उमेदवार आणि पक्षांमधील भ्रम दूर झाला आहे। संपूर्ण बातमीसाठी कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा। अमरावती महानगरपालिकेच्या हॅपी स्ट्रीट उपक्रमाने मोर्शी रोडवरील वेलकम पॉइंट परिसर अक्षरशः रंगतदार केला आहे। पहाटेपासूनच फिटनेस, संगीत, खेळ, कला आणि सामाजिक संदेश यांचा अनोखा संगम पाहायला मिळालाय। सकाळी अमरावती रोड रनर्स यांच्या 20 किलोमीटर धावण्याने या कार्यक्रमाची दमदार सुरुवात झाली आहे। योग सत्र, झुंबा, वर्कआउट, स्वच्छ अमरावती, पथनाट्य आणि धावपटूंसह सायकलपटूंचा सत्कार या सगळ्यांनी स्टेज 1 ला दिली विशेष चमक। स्टेज 2 वर नागरिकांसाठी 10 मजेशीर खेळ आयोजित करण्यात आले, तर अमरावती सायकलिंग असोसिएशनच्या स्लो सायकलिंगने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। स्टेज 3 वर लाईव्ह ऑर्केस्ट्राने वातावरण संगीताने भारलं आहे आणि पारंपरिक मर्दानी आणि खेळांच्या प्रात्यक्षिकांनी कार्यक्रमाचा उत्साह शिगेला पोहोचलाय। नागरिकांचा कुटुंबासह केलेला सहभाग पाहून आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी हॅपी स्ट्रीटला फक्त कार्यक्रम नसून निरोगी आणि आनंदी अमरावतीकडे नेणारे एक पाऊल असल्याचे सांगितले। अमरावतीची सकाळ इतकी ऊर्जादायी कधीच नव्हती। हॅपी स्ट्रीटने सर्वांना दिला एक अविस्मरणीय अनुभव। संपूर्ण बातमीसाठी कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा। नागपूर शहरात घरफोडी विरोधी पथकाने मोठी कारवाई करत 70 पेक्षा जास्त घरफोड्यांमध्ये सामील असलेल्या सराईत आरोपीला ताब्यात घेतले आहे। राम उर्फ स्पायडरमॅन दिनेश मडावी वय 36 वर्ष या आरोपीला नागपूर मेडिकल कॉलेज परिसरातून अटक करण्यात आली आहे। तपासादरम्यान आरोपीने नागपूर शहरातील 3 प्रमुख घरफोड्यांची कबुली दिली आहे। पहिला गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यात, ज्यात 12 लाख रुपये रोख रक्कम चोरीस गेली। दुसरा गुन्हा सीतापर्डी पोलीस ठाण्यातील, ज्यात 2,80,000ची रक्कम चोरीला गेली आणि तिसऱ्या गुन्ह्यात अंबाझरी पोलीस ठाण्यातून एक ऍक्टिवा मोपेड चोरी करण्यात आली आहे। याचबरोबर आरोपीने अकोला जिल्ह्यातील शेगाव येथे मंदिराजवळ घरफोडी करून आणखी 2 लाखांची चोरी केल्याची माहितीही पुढे आली आहे। आता याबाबत पुढील तपास सुरू आहे। या संपूर्ण कारवाईत सायबर सेलचे विशेष सहकार्य लाभलेत। पोलीस निरीक्षक दिलीप चंदन यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई यशस्वी झाली आहे। संपूर्ण बातमीसाठी कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा। अमरावती शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। शहर पोलीस नियंत्रण कक्षाला काल एका अज्ञात व्यक्तीने फोन करून शहरात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिली। ही बाब अत्यंत गंभीर असल्याने गुन्हे शाखेने तत्काळ कारवाई सुरू केली। पोलिसांनी त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर तपासला असता आरोपी हा सध्या इंदोर, मध्य प्रदेश येथे असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर गुन्हे शाखेचे पथक इंदोरकडे रवाना झाले आणि तिथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने मोठ्या शिताफीने आरोपीला ताब्यात घेण्यात आले। अटक केलेल्या व्यक्तीचे नाव सोहेल पांडुरंग शेख वय 33 वर्ष, राहडगाव अमरावती असे आहे। विशेष म्हणजे याच व्यक्तीने 2 वर्षापूर्वीही अमरावतीत बॉम्बस्फोटाची धमकी दिली होती आणि पोलिसांना शिवीगाळ केली होती। या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा पुढील तपास सुरू आहे। संपूर्ण बातमीकरिता कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा। अमरावती विभागातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका 2025 मध्ये मोठी राजकीय चुरस पाहायला मिळणार आहे। राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या माहितीनुसार या विभागातील 45 नगर परिषद आणि नगरपंचायतीकरिता अध्यक्षपदांसाठी तब्बल 320 उमेदवार मैदानात उतरले आहेत, तर सदस्यपदांकरिता एकूण 5,067 उमेदवार रिंगणात आहे। मतदान 2 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत होणार आहे आणि मतमोजणी 3 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल। जिल्हानिहाय पाहिल्यास अमरावती जिल्ह्यात 1,255, यवतमाळमध्ये 1,387, बुलढाण्यात 1,170, अकोल्यात 707 तर वाशिम जिल्ह्यात 548 सदस्यपद उमेदवार स्पर्धेत आहेत। काही नगर परिषदांमध्ये बिनविरोध निवडही झाली असून चिखलदरा, मलकापूर आणि खामगावमध्ये प्रत्येकी काही जागा बिनविरोध भरल्या गेल्या आहेत। 2 डिसेंबरचे मतदान आणि 3 डिसेंबरचा निकाल दोन्ही दिवस अमरावती विभागातील
राजकारणाची दिशा ठरवणारे ठरणार आहे. संपूर्ण बातमीकरिता कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा.